नमस्कार, स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हिरवेगार मटर पराठा। म्हणजे नाश्त्यातला आपल्याला थंडीमध्ये मटर पराठा खाणं केवळ चविष्टच नाही तर आरोग्यास फायदेशीर पण आहे। कारण मटरचे पराठे करताना यातील दाण्यावर कमी प्रक्रिया होऊन त्यांची नैसर्गिक रूपात ते पोटात जातात। असे पराठे खाल्ले की पोट भरतं आणि भरपूर वेळ भरलेलं राहतं। तर हिरव्यागार टपोऱ्या ताज्या मटरचा चविष्ट पराठा थंडीत दणकून खा, टेस्ट भी और सेहत भी। आज आपण छान अशा दोन रेसिपी पाहणार आहोत, एक मटर पराठा आणि एक आलू मटर पराठा। हिवाळ्यात बाजारात खूप प्रमाणात मटर मिळत आहेत आणि कोवळ्या मटर दाण्यांची चव आणि त्यांची गुणवत्ता खूपच उत्तम असते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। त्या मटरचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो, जसे मटरची उसळ, आमटी, मटर पनीर। वेगवेगळे आपण सारख्या भाज्यांच्या स्वरूपात मटर खाण्याची पद्धत आहेच, पण थंडीत नाश्त्याला मटर पराठा खाणं केवळ चविष्ट नाही तर आरोग्यास फायदेशीर पण आहे। आणि हे जे मटर आहे ते अधूनमधून आपण खाल्ले की आपल्याला ताज्या मटरमध्ये बी, के जीवनसत्व आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि त्याच्यात मॅग्नेशियम हे खनिज पण असतात। सर्वप्रथम पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। छान असं गरम झालं, त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा आणि 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्या। आता छान आपण याला भाजून घेऊया। हिरव्या मिरच्या आणि लसण छान असं आपलं क्रिस्पी थोडंसं होईपर्यंत भाजून घेऊया। त्यानंतर आपण जे सोललेलं मटर आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। मटर पण आपण छान असं भाजून घ्यायचं आहे। आता हिरव्या मिरच्या अशा दोन्ही बाजूनी छान आपल्या भाजल्या गेल्या पाहिजे। छान आपल्या अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये एका बाउलमध्ये जे 1 वाटी मटर काढले ते आपण टाकणार आहोत। मटर पण आपण छान असे नरम होईपर्यंत त्याला फ्राय करून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये नरम होण्यासाठी, म्हणजे लवकर आपलं मटर नरम होईल मीठ टाकल्याने। आता छान आपलं मटर झालेलं आहे नरम। गॅस मी बंद केलेला आहे। आता याला थंड होऊ देऊया आणि हे थंड झालं की आपल्याला हे मिक्सरमधून थोडं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। एकदम पेस्ट नाही करायची, थोडं जाडं ठेवायचं आहे। तर आपल्याला जाडसर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता यामध्ये त्यात थोडी कोथिंबीर आपण ॲड करूया चवीला, म्हणजे कोथिंबीर टाकल्याने पराठ्याला चव वेगळीच येते। आता कोथिंबीर टाकून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। हे पण छान असं आपलं जाडसर पेस्ट बनून झालेलं आहे आणि आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता पराठ्यासाठी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊया भिजवण्यासाठी। आता हे चाळून घ्यायचं अगोदर पीठ आपण छान। 2 वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेत आहे आणि आपण चाळून घेतलं आहे। थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये आणि 1 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते छान असं नरम मळण्यात येईल, त्यासाठी आपण तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये। आणि लागेल तसं आपण पाणी घालून पीठ मळून घेऊया आणि त्याला 10 मिनिटं आपण भिजत ठेवायचं आहे। आता या मिठामध्ये तेल आणि मीठ छान असं एकजीव करून घेऊया। 10 मिनिटं आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता हे पीठ। आता इथं सगळं सामान मी एकत्र एकीकडे घेऊन टाकलं आहे। भिजवलेली कणिक, आपलं पीठ, त्यानंतर पेस्ट, आता हे सगळं एकीकडे घेऊन टाकलं। आता या मिश्रणामध्ये मी हळद, गरम मसाला आणि धण्याची पूड ॲड नव्हती केली, तर आपण याच्यामध्ये आता हळद, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा धण्याची पूड, आता आपण हे मिक्स करून घेऊया। छान आपलं मिक्स करून झालं की आपल्याला सारण आपलं आता आपली दुसरी रेसिपी जी आहे ती आलू मटर पराठा रेसिपी। तर त्यासाठी मी मिश्रण जे मटरचं होतं ते थोडंसं बाजूला काढून ठेवलं होतं। आता यामध्ये आपण फक्त उकडलेलं बटाटा ॲड करणार आहेत। आता हे उकडलं बटाटा मी स्मॅश करून घेतलं आहे आणि आता हे मटरची जी पेस्ट आहे ते आपण एकजीव करून घेऊया दोन्ही, म्हणजे दोन्ही आपले
मटर पराठाची पेस्ट आणि आलू मटरची पेस्ट दोन्ही एकत्र आपण पराठे लाटणार आहोत। आता आपण मळलेली जी कणिक आहे त्यामध्ये पिठाचा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घ्यायची आहे। त्यासाठी आपण थोडंसं तेल लावूया। तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता। त्यानंतर आपल्याला सारणाचा गोळा पसरून घ्यायचा आहे। म्हणजे आता बाजूच्या पिठाच्या प्लेट वरून मोदकासारखे करून वरचे जास्तीचे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, किंवा पुरणपोळीचा उंडा बनवतो तशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता हे छान आपलं सारण असं भरून झालंय त्याच्यामध्ये। आता हलक्या हाताने आपल्याला दोन्ही बाजूनी असं छान हे करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामधलं जे सारण आहे ते पसरून घेता येतं आपल्याला व्यवस्थित। आणि हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवर तवा तापायला ठेवायचा आहे, मीडियम गॅसवर। आणि दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप किंवा तुम्ही बटर, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावून त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आता एकीकडे मी पहिले मटरचा पराठा बनवला, आता दुसरा मी जो बनवत आहे तो आलू मटर पराठा। तर दोन्ही मी असे आता आलू मटर पराठाचं पण मी सारण याच्यामध्ये भरून घेणार आहे आणि त्याची पण आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो तसं भरून घ्यायचं आहे आणि जास्तीचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। याला पण हलक्या हाताने आपण असं लाटून घ्यायचं आहे। तर दोन्ही पराठे मी तुम्हाला दाखवलेले आहे। एक मटर पराठा लाटून दाखवला आणि हा दुसरा आलू मटर पराठा। आता आपला तवा गरम झालेला आहे, त्यावर आपण मटर पराठा टाकला। आता छान असं आपण भाजून घेऊया। आता छान आपण हलक्या हाताने जो पराठा लाटून घेतला आहे तो गॅसवर तवा तापत ठेवला होता, तर मीडियम गॅसवर दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता एका साईडने आपण तेल टाकूया आणि आपण जो पहिला केला आहे तो मटर पराठा आहे, तुम्ही पाहू शकता। मटर पराठा आपण छान असा खरपूस भाजून घेत आहोत। दोन्ही साईडने छान असं भाजलं। आता आपण आलू मटर पराठा टाकणार आहोत। आता आलू मटर पराठा पण आपण दोन्ही साईडने तसंच खरपूस भाजून घेऊया। म्हणजे कोणाला मटर पराठा आवडेल, कोणाला आलू मटर पराठा आवडेल, म्हणजे दोन्ही छान पराठे, अशी दोन्हीची छान रेसिपी आहे आपली। लहान मुलांना आलू मटर पराठा जास्त आवडतो, तर तुम्ही याला पण पहा, छान असं आपण भाजून घेतलेला आहे। आणि आपला पराठा पण फुगलेला आहे। आणि छान असं आपण याला सर्व करण्यासाठी, छान असं आपलं सर्व करण्यासाठी पराठा रेडी आहे। त्यासोबत मसालेदार पुदिन्याची चटणी पराठ्यासोबत, आणि कोणी लोणचं खातात, कोणी पुदिन्याची चटणी। तर पुदिन्याची चटणी पण एक नंबर रेसिपी आहे, ती तुम्हाला मी पुढच्या एपिसोडमध्ये शेअर करेन पुदिन्याची चटणीची। आणि आता आलू पराठा, आलू मटर पराठा आणि मटर पराठा आपले दोन्ही तयार झालेले आहेत। त्यासोबत बटर, छान असं आपली रेसिपी दोन्ही तुम्ही एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि लहान मुलांना तर आलू पराठा आवडतोच। तर हे बघा, जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपण जे भरलं होतं पराठ्यामध्ये, तर ते तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आपलं सारण भरल्या गेलेलं आहे आणि ते पूर्ण पराठ्यामध्ये पसरलेलं आहे। आता हे आलू पराठ्यात त्याच्यामध्ये पण आपण व्यवस्थित सारण भरलेलं आहे, सगळीकडे आपलं पसरलेलं आहे सारण। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।